नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस-पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग तुम्हाला माहीतच आहे की आपली पोलीस भरती 2026 साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बोडमास हा टॉपिकची सिरीज चालू आहे. ओके. तर चला तर मग आपण आज सुरुवात करूया. अतिशय महत्त्वाचा आणि प्रत्येक जिल्हेवाईज तर 2 क्वेश्चन तुम्हाला हमखास भेटणार म्हणजे भेटणार बोडमासचे. ओके. तर कधी 2च्या वर, कधी 2 पडतात तर कधी 3 पडतात. ओके. त्याच्यासाठी बोडमास हा टॉपिक अति महत्त्वाचा आहे आणि पूर्ण जर सिरीज तुम्ही कंप्लीट केली तर तुमचे 2 ना 3 मार्क फिक्स झाले म्हणून समजा बेटा. ओके. आणि गणित हा अति महत्त्वाचा विषय आहे पोलीस भरतीसाठी. ओके. याला आउट ऑफ मार्क पडतात आणि याला आउट ऑफ पाहिजे सुद्धा. चला तर मग आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे बीड पोलीस 2024 ला विचारलेला. तर बघा इकडे काय म्हणते की 16 गुणिले 5 हे भागाकारात 10 प्लस 4 मायनस 3. ओके. याचं उत्तर काय? अरे दादा एकदम सिंपल बघ इकडे फक्त तू हे बघ हे 16 गुणिले 5 हे याच्या भागाकारात टाक. हे 10 टाकलेस. हे 4 मायनस 3. ओके माय. हे बघ 5 एक 5 5 दोन्ही 10 बेआटी 16 इथं 8 आला भावा प्लस इथं 4 मायनस 3 8 आणि 4 12 12तून 3 गेले किती उरले माय 9 उरले. तुला कुठं दिसतंय बघ इथं दिसतंय दिसलास मग पटकन क्लिक करायचं. ओके. भरायचं 12 मायनस 3 म्हणजे 9 आलं. किती साधा सिंपल क्वेश्चन आहे. अगोदर मग असं नाही कराय भाग 16 गुणिले 5 16 10 हे 9. ओके. पण आपल्या ह्या रूल नुसार चाललं पाहिजे बोर्ड मासच्या. ओके. हे ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे कंचे हे कंस हे भागाकार हे गुणाकार हे बेरीज आणि हे तुमची वजाबाकी. ओके. अगोदर कंस सोडवायचा भागाकार गुणाकार बेरीज वजाबाकी ह्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आणि त्यातले मार्क घ्यायचे. समजला बेटा. चला आपण पुढचा प्रश्न बघू. आता बघा पुढचा हा तर एकदम सोपा आणि टेन्शन घ्यायचं पॉइंट आला की टेन्शन येतेच येते आपल्या पोलीस भरतीच्या मित्रांना आपल्या. ओके बेटा. चला काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा बघ आता इकडे किती सिंपल पॉइंटचा विचारही करू नको. पॉइंटचा विचार सुद्धा करायचा नाही की याच्यात पॉइंट आहे. ते शेवटी बघ शेवटी सांगतो तुला कसं करायचं. हो इथं 25 दिसाले इथं 25 दिसाले 25चा किती बेटा 625 याचा वर्ग 25 गुणिले 25 म्हणजे 625 त्याचा वर्ग घेतला सरळ. इथं 12 आहे. या 12ने याला काय कर दादा गुण 5 दोन्ही 10ला 0 हातचे आले 1 बे दोन्ही 4 आणि 5 9 आणि 1 10 0 हातचे 1 साय दोन्ही 12 आणि 1 13 14 आणि 1 15 हातचे आले 1 इथं 0 लाव बेजुरी 0 इथं 1 म्हणजे किती 75. बर असं नाही कळत तर असं कर भावा. हे टेक्निक आहे जेव्हा तुमचा 11 ते 19 पर्यंत मल्टिप्लिकेशन करताना त्याच्यासाठी एक शॉर्टकट ट्रिक्स आहे. ओके. ते पण सांगतो बघ. मग तुला मग असं नाही जमत तर असं कर सरळ. ओके. 12 पंचे 60 0 हातचे 6 12 दोन्ही 24 24 आणि 6 30 हातचे आले 3 12 सकम 72 72 आणि 3 75 किती आलं बाबा 75. मग आता शेवटी विचार कर पॉइंट कुठं द्यायचा. पॉइंट कुठं द्यायचं. ओके. आता बघ पॉइंट एक इथल्या एक अंकाच्या नंतर हा एक इथे एक 2 इथले 2 म्हणून 4 अंक वालेत किती बेटा 4 अंक. सरळ उत्तर जे आले 1 2 3 4 इथं पॉइंट द्यायचा आणि इकडे 0 लावायचं 0.7500 हे तुझा आन्सर. आता याला असं पण लिहू शकता आपण 0.75 काय 0.75 हे कुठे दिसतंय का ह्या बघ तुला इथं दिसतंय. ओके. हे त्याचं आन्सर. आणि इथं 75 डबल 0 दिसाले पण याच्यानंतर इथं पॉइंट द्यायचा 4 नंतर आणि मग 0.7500 हे त्याचं उत्तर. ओके. कळालं. समज जर तुम्हाला 11 ते 19 अशा संख्यानं कोणीही किती मोठ्या संख्येला जर गुणाकार करायचा झाला तुम्हाला फक्त कमेंट्स मध्ये सांगायचं की सर मला त्याचा एक व्हिडिओ पाहिजे आणि बनवून द्या. तर मी तुम्हाला संगत याचा एक व्हिडिओ बनवून टाकणार. ओके बेटा. पण कमेंट्स करायचं जरूर. ओके. कमेंट करत चला म्हणजे तुमच्यासाठी काय पाहिजे काय नाही हे मला समजते म्हणून मी तुमच्यासाठी मेहनत करतो बेटा. तुम्ही माझ्यासाठी फक्त एखादी कमेंट्स करायची की सर मला ह्या टॉपिकवर हे करायचं. एखादे क्वेश्चन तुम्हाला कळत नसेल तर ते पण विचारायचं म्हणजे त्या पद्धतीने आपण चलू. ओके बेटा. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा वाशिम पोलीस 2024 ला विचारलेला प्रश्न साधा सिंपल आहे बेटा. बघा हे आहे 24 भागिले 2
प्लस 5 गुणिले 13. याचं उत्तर काय? पहिल्याच सुरू काय भाऊ? भागाकार कर. हे बघ, बे एक बे, बे दोन्ही 4, इथं 12 आलं. 12 लिही, प्लसला प्लस, मग गुणाकार असते. 13 पाच्या 65. ओके, 65 आणि 12 किती बेटा? 77. किती बेटा? 77. ओके, हे झालं 77. कुठं दिसतंय का? हा बघ, इथं दिसतंय. दिसलं काय? हाय तरी काय गणितात दादा? काहीच नाही. फक्त प्लस मायनसचा गेम आहे. प्लस मायनसचा खेळ आहे. बेरीज वजाबाकीचा खेळ आहे. गणितात फक्त आकडेमोड असतात. आकडेमोड मध्ये नेमकं बसलं की आपलं उत्तर पक्क आलं. चला, आता हा क्वेश्चन बघा. काय क्वेश्चन आहे बापू? 0.4, 0.4, 0.4. ओके, आणि खाली दिले 0.04 आणि 0.04. ओके, आता आपल्याला अगोदर टेन्शन येते, आहे देवा तर देवा, हे तर भागाकारात पण आले आणि त्याच्यात पॉइंट आले, आपलं डोसकं सरकत. अरे भावा, एकदम सिंपल आहे. बघ, शॉर्टकट सांगतो, सॉल्व करशील कसा. हे पॉइंट मिनिटचा तू विचारच करू नको. बघ इकडे, वरी किती चार आहेत? 1 2 3, म्हणजे 3. हे 4 लिहून घे. 1 2 3. पटलं तुला? पटलं. खाली किती 4 आहेत? 2. 4 4. एवढं तर पटलं. एवढं पटलं. मग काय करायचं बघ, इथं गुणाकार दे. दिलास. आता याचे पॉइंट आपण काय करून घेऊ? इक्वल करू. बघ आता, 1 नंतर पॉइंट आहे, 2 नंतर पॉइंट आहे, 3 नंतर पॉइंट आहे. म्हणजे वरी वरी किती नंतर पॉइंट झाले? 3 नंतर. जर वरचे पॉइंट काय करायचे? इथं ह्या भाग खाली 0 लावायचे. 1 2 3. ओके, वरचे अंक मोजायचे आणि खाली 0 लावायचे, म्हणजे पॉइंट इक्वल करून घ्यायचे. ओके, मग नंतर 1 2 3, हे बी कसे आहेत? 1 2 3 अंकाच्या नंतर खाली पॉइंट आहे. वरी काय करायचे बेटा? वरी 3 0 लावायचे. खालच्यासाठी वरी, वरच्यासाठी खाली. वरच्यासाठी खाली, खालच्यासाठी वर. हे लक्षात ठेवायचं बस, दुसरं काही ध्यानात ठेवू नको. वरच्यासाठी खाली 0 लाव, खालच्यासाठी वरी 0 लाव, म्हणजे पॉइंट झाले आपले इक्वल. ओके, चल मग हे 4 कटला, हे 4 कटला, हे 4 कटला, हे 4 कटला, हे 3 0 कटले, हे 3 0 केले. उत्तर फक्त तुझं 4 आहे. याच्यात काय अवघड वाटलं दादा तुला? फक्त उत्तर तुझं 4 आहे, म्हणजे याचा आन्सर आलं 4. ओके, असं सिंपल छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत. आणि म्हणूनच भाऊ, छोट्या छोट्या जर काम करत गेलास तर तुला जवळपास, म्हणजे आपल्याला जेवढे आउट ऑफ पडता येतील तेवढे आपल्याला आउट ऑफ पडायचे. म्हणजे दुसरीकडे मार्क कटला पण गणितामध्ये विषय कटला नाही पाहिजे. कोल्हापूर पोलीस 2024 साठी हा प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग भावडे हो, बघा इकडे, 5 भागिले, इथे हा भाग भागाकार आहे माय, आणि इथं आला ब्रॅकेट. इथं आला ब्रॅकेट म्हणजे कंस मामा आला, आणि ह्या कंस मामाला अगोदर सोडून घ्यायचं. कंस मामा सुटला की मग बाकीच्याची बघायची. ओके, चला तर मग हे 5 ला 5/6 जशाला तसं. आता इथं बघ, इथं भागाकार लिहून टाक. अगोदर कंस, कंस, आता इथं छेद, म्हणजे डिनॉमिनेटर. छेद समान आहे का? नाही. छेद समान नसेल तर याला तिरकस गुणाकार करून घ्यायचा. 3 ह्याला गुणलो किती येणार बरं? 3. किती आलं? 3. ओके, 3 1 3. 2 1 ला गुणलो, इथं प्लस, बे 1 बे, खाली किती आलं? 3 2 6. एवढं आलं. मग 5/6 डिवाइड, म्हणजे भागाकार, 3 आणि 2 5, 5 भागिले 6. हे बघ, इथं काय करशील? पहिला फ्रॅक्शन जशाला तसा लिहून घ्यायचा. इथं भागाकार आहे, या भागाकाराला इथं काय करायचं? गुणाकार करायचं, आणि हे खालची संख्या वर लिहायची आणि वरची संख्या खाली लिहायची. ओके, म्हणजे हे सहा कटलं, 5 5 कटलं, गुणाकारात उत्तर किती आलं? 1 आलं. आपल्या ऑप्शन मध्ये कुठं 1 दिसतोय का? दिसलं तर त्याला पटकन गोल करून टाकायचं. ओके, समजलं काय केलं बेटा? 5/6 जशाल तसं, भागाकार जशाल तसं. इथं छेद समान नाही म्हणून त्याचा तिरकस गुणाकार करून घेतला 6, आणि या भागाकाराला इथं भागाकाराचा साईन गुणाकार टाकायचा आणि खालचं वर लिहायचं, वरचं खाली लिहायचं. समजलं? समजलं? समजलं. ओके, समजलं असेल तर बेटा व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, आणि कमेंट्स करायला मात्र बिलकुल विसरायचं नाही. ओके, चला बघा, हा तर क्वेश्चन बघा. धाराशिव पोलीस 2000, याच्यात तर काही नाहीच. काय आहे काय बेटा याच्यात? काहीच नाही. गुणाकार तर सर्वांना येते, मला सांगायची गरज नाही ना, आणि तुम्हालाही करायची गरज नाही. ओके, समजलं? गुणाकार करून टाकलं की याचं काय येते ते बघा.
किती येते 9975 म्हणजे हे पहिलंच आन्सर येईल याचं. ओके बेटा, पहिलेच आन्सर येईल. चला बघा चेक करा मग. नाही गेलं तर हे बघ हे वरी किती आहेत 5 आहेत. वरी किती आहेत म्हणजे याला मी असं लिहू शकतो. या दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. एक तर हे करा ए प्लस बीच्या फॉर्म मध्ये आणि ए मायनस बीच्या फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे 100. ए म्हणजे किती बेटा 100. बी म्हणजे किती बी म्हणजे 5. बी म्हणजे किती 5. आता 100 प्लस 5 म्हणजे 105 आणि 100 मायनस 5 म्हणजे किती 100 मायनस 5 म्हणजे किती 95. ओके. आणि याचा काय येणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे म्हणजे 100चा स्क्वेअर मायनस 5चा स्क्वेअर किती आलं बघा. एक 100चा स्क्वेअर राहतो आपला 10,000 मायनस म्हणजे किती हे आलं 25. तर 10,000मधून 25 गेले 9,975 उरणार. ओके. ह्या पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं आणि नाही गेलं तर याचा गुणाकार पण तुम्ही करू शकता जसं तुम्हाला जमते त्या पद्धतीने. ओके. चला पुढं. हा एकदम याला तर किती घाबरून जातं. अरे भाई याचं काय करावं एवढा गुणाकार याला किती वेळ घालता. अरे भावा याला वेळ नाही घालायचं. याला वेळ नाही घालायचं. आपल्याकडे काही विस्तार सूत्र आहेत त्या सूत्राचा वापर करायचा माय पिल्ल्या. आता बघ इथं हे बघ हे 783 आहे 783 आहे 783. आता हे तीन व्हॅल्यू सेम झाल्या आणि हे तीन सेम झाल्या म्हणजे असं येते का ए क्यूब प्लस बी क्यूबचा. ए म्हणजे कोण दादा ए म्हणजे किती 783 आणि बी म्हणजे कोण बी म्हणजे कोण 217. बी म्हणजे कोण 217 हे आहे. ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे ए प्लस बी एका कंसात असते आणि ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हा सूत्र आहे बेटा. हे सूत्र आहे ए क्यूब प्लस बी क्यूब कारण इथं तीन संख्या आहेत बघा. क्यूब म्हणजे घन 1 2 3 1 2 3 याला ह्या फॉर्म मध्ये आपण लिहून घेतल्या आणि याचं विस्तार काय येणार आहे ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ओके. चला आता जिथं मी काय करणार याला हे म्हणजे कोण आहे ए क्यूब मायनस बी क्यूब म्हणजे याला इथं हे टाकणार एवढं. ए म्हणजे आपण काय घेतल्या 383 प्लस बी म्हणजे काय बेटा 217. बी म्हणजे काय 217. चला पुढं याचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग याचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग सरळ 283 चा स्क्वेअर मायनस 283 गुणिले इथे कोण 217 प्लस 217चा स्क्वेअर हे येणार. ओके. हे झालं. मग पुढं खाली आता याच्या खाली कोण आहे भागाकारात इथे हे दोघ आहेत म्हणजे एचा स्क्वेअर म्हणजे किती येणार 783 चा स्क्वेअर मायनस हे ए आणि बी म्हणजे 283 गुणिले 217. ओके. आणि प्लस हे याचा स्क्वेअर म्हणजे 217 डबल आहे ना. ओके. बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम आहे याला सरळ इथं काय होणार हे व्हॅल्यू कटणार इथं फक्त उरलं त्या दोघांची बेरीज करायची हे तुमचं आन्सर येऊन जाईल 10 1 8 आणि 10 1 4 500. उत्तर किती आलं बेटा याचं 2 आणि 2 4 कुठे गेलं 7 3 7 8 9 10 0 ह्याच्याला 1 8 आणि 1 9 आणि 1 10 0 2 2 4 आणि 1 5 याच्या उत्तर येणार तुमचं 500. आता याच्यात 500 तर दिसणं चाललंय म्हणजे याचा ऑप्शन मध्ये काहीतरी घोळ आहे आपल्याला पीपीटी मध्ये काहीतरी घोळ झालेली आहे. याचं उत्तर येणार फक्त ए आणि बी ची प्लस ए प्लस बी म्हणजे 783. अरे यार सॉरी 783 अरे बाबा एकच मिनिट आपलं उत्तर येईल 783 217. ये म्हणजे काय आपलं 783 आहे. ओके. 7 आणि 3 10 ह्याच्याला 1 हे 0 1 म्हणजे आलं बरोबर आहे 1000. किती आलं बेटा 1000. ए ची किंमत आपण मानली होती काय 783 आणि बी ची किंमत मानली होती 217. तुम्ही जर एवढ्याचा गुणाकार मग प्लस एवढ्याचा गुणाकार प्लस करत गेलात हे एवढं जर करत गेलात शेवटी तुम्हाला यालाच तुम्हाला कमीत कमी अर्धा तास 30 मिनिटं तुमच्या याच्यात निघून जातील. मग पेपर कधी सोडवा आणि कधी द्यावा तर तसं नाही वागा. आपण काहीतरी याची ट्रिक्स असणार म्हणजेच सरळ सरळ अशा तीन व्हॅल्यू दिसल्या तीन
की सरळ इथं ए प्लस बी आला. असे दोन फॉर्म्युले आहेत दादा. असं मायनसचं बी येऊ शकते. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं ए मायनस बी आणि ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला अशा टाईपचा गणित येऊ शकतं. ओके, साधं सिंपल क्वेश्चन. बरोबर. सरळ ए या दोघांची बेरीज, याची आणि याची बेरीज केली की उत्तर आलं तुमचं 1000. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. चलो अभाव हे तर लय सोपं आहे बाबा. हे बघ, हे 95 प्लस ह्या दोघाचा इथं काय कंस आहे, गुणाकार करून घे. हे 364 ला 75 न काय करायचे बेटा, आपल्याला गुणायचे. 4 पंचे 20, हातचे आले 2, 6 पंचे 30, 32, हातचे आले 3, 5 त्रिक 15, 16 17 18 म्हणजे एवढं आलं. 7 चोक 28, हातचे आले 2, साती सकम किती बेटा 42, 43, 44 ला 4, हातचे आले किती बेटा 2. 44 ला म्हणजे हातचे आले 4, 7 त्रिक 21, 21 आणि 4 25. ओके, सॉल्व करा. 0 10 1 12 13 1 5 आणि 1 6 आणि 1 7 हे आलं एवढं. ओके, मग नंतर किती नंतर पॉइंट आहे, 2 नंतर पॉइंट आहे म्हणजे इथं आलं 273. किती आलं 273 मायनस 49. ह्या दोघांची बेरीज करायची, 49 काढून टाकायची. किती आलं 273. ह्या दोघातून बेरीज 5 आणि 3 8, 16, 10 आणि 11, ह्याच्याला 1 5 5168. त्याच्यातून 49 वजा करून टाक म्हणजे तुझं उत्तर येणार. 18तून 9 गेले किती उरले, 9 उरले. ओके, 9 आहे का एंडिंगला कुठं, म्हणजे पहिलंच ऑप्शन. इथं ह्या ऑप्शन मध्ये इथं 5 आहे, 7 आहे, 10. काहीच गरज नाही याच्या पुढचं करायची. काय गरज आहे का, काहीच गरज नाही. बघ इथला इथं घेतला 5 5 4 19 झालं, संपलं. दुसरा विचार आहे काय करायची, गरज करायची हे काय बघायची. हा, ह्या ऑप्शन मध्ये जर इथं कुठं जर 9 आला असतं तर मग तुम्हाला डबल पूर्ण करावं लागलं असतं. असं थोडं थोडं टाइम करत करत जायचं. टाइम आपल्याला येरी हे होऊन जाणार. ओके बेटा, चला समजलं. पुढं रत्नागिरी प्लीज 2024 ला हा पुन्हा प्रश्न दिसतोय. तर हे बघा काय सोपं आहे रे. 5 दोन्ही 10, सरळ भागाकार अगोदर हे कटलं, इथं आलं गुणाकार. -10 प्लस 15, 4 दोन्ही 8, 8 मायनस 10 प्लस 15, मायनस आधी प्लस करून घे. 15 आणि 8 किती झाले भाऊ, 15 आणि 8 म्हणजे 23. किती आले 23 मायनस 10, 23 मायनस 10. तर याचं उत्तर येणार आहे 13. हे ऑप्शन नंबर चुकीचा आहे, इथे येते आपलं 13. ओके, आपलं उत्तर येणार 13. समजलं, सिंपल. अगोदर भागाकार होता, 5 दोन्ही 10, 2 आलं, 4 दोन्ही 8 आणि मग -10 अगोदर, मग नंतर प्लस करून घेतल्या. ओके, प्लस का, कारण गुणाकार झाला की प्लस आहे, शेवटी वजाबाकी, शेवटी वजाबाकी. ओके बेटा, समजलं. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. सातारा पोलीस 2024. अगोदर 2 गुणिले 3 जशाला तसे. हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा. 7 35, 5 आलं. 5 गुणिले 5 म्हणजे किती आलं 25. आणि पुन्हा 7 याला मल्टिप्लाय करायचं बेटा. इथं 5 कसं राहणार आहे तुझं, आता 25 7 प्लस 1, कारण या कंसाच्या बाहेर आहे. हे सुटल्याच्या नंतर याला 7 न मल्टिप्लाय करायचं. ओके, 7 प्लस 1 ह्या दोघांची बेरीज जर केलास तू मेलास. त्या दोघांची बेरीज नाही होणार. हे याच्या कंसाच्या बाहेर संख्या असेल, त्या कंसातल्या संख्येला काय होते बेटा, गुणते, गुणाकार होते. ओके, कळालं एवढं. मग आता 3 दोन्ही 6, 25 70, 7 35 ला 5, हातचे 3, 7 दोन्ही 14, 14 17, 15 16 17. ओके, 175 प्लस 1. आता सर्वांची टोटल मारा आणि किती येते ते सांगा. 7 7 आणि 5 12 म्हणजे 182. किती आलं बेटा, 182. ओके, 182 आलं. समजलं. चला, हा आपण आपला प्रश्न आता बघा.
शेवटी आता एवढं लिहि दिले की अरे भाई रे भाई म्हणता, अरे काहीच नाही रे भावा, बघ इकडे अगोदर गुणाकार आहे तर बघ इथं गुणाकार आहे, 5 1 5, याने याला गुणलो की त्याला बापू 8 1 8 ला 8 लावायचे, 3 0 लावून टाकून द्यायचे, कार्यक्रम खतम. +7 हे झालं इथं बघ 70. ओके. आणि हे किती झालं बेटा? 600. किती झालं बेटा हे? 600. नांदेड पोलीस 2024. नांदेड पोलीस 2024 काय आहे? आता या सर्वांची बेरीज करायची. हे 8,000 आणि 600 किती झाले? हे 8 आणि हे 600 आणि हे 70, म्हणजे 8,670 प्लस 75 म्हणजे 8,675 सरळ. अरे किती सोपं आहे रे, किती सोपं आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय याला पर्याय नाही. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरायचं नाही बेटा. कमेंट केलंच पाहिजे, कमेंट्स आलंच पाहिजे. ओके बेटा. म्हणजे जे क्वेश्चन तुम्हाला जर अवघड वाटत असतील तर त्या क्वेश्चनसाठी मला एखादी क्वेश्चन तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. मी त्याला पुरेपूर तुम्हाला उत्तर देण्यात त्याला मग मी प्रयत्न करेन. ओके बेटा. चला. जय हिंद.